नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्री किचन मराठीला सबस्क्राईब करा. आज आपण तवा पनीर बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 ते 2.5 पळ्या तेल घेतोय. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकून घेऊ. जिऱ्याला थोडं फ्राय होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये मीडियम साईजचा बारीक कट केलेला एक कांदा आहे, तो आपण त्याच्यामध्ये ॲड करू. कांद्याला एक 4-5 मिनटं फ्राय करून घ्यायचे. कांदा थोडासा ब्राऊन झाला त्याच्यामध्ये आल्याचं आणि लसणाची पेस्ट ती आपण टाकून घ्यायची 1 चमच्यावर. तिला पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं. हे फ्राय झाले की आपण पनीर आणि शिमला मिर्च कट करून ठेवलेली ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. तिला याच्याबरोबर व्यवस्थित फ्राय करायचं. मीडियम फ्लेम करून थोडंसं 5 मिनटं त्याला आपण झाकून ठेवू. 5 मिनटं झालेली आहेत. शिमला मिर्च थोडी नरम झाली आणि फ्राय पण होते. आता याच्यामध्ये मीडियम साईजचा कट केलेला टोमॅटो आहे, तो बारीक कट केलेला तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. टोमॅटोला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये. ही रेसिपीला बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटामध्ये रेसिपी बनते. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता. मी इथं 1.5 चमचा मीठ घेणार आहे. हे आपण मीठ टाकलं. आता याला थोडं हलवून घेऊ. तर याच्यासाठी आपल्याला एक ग्रेव्ही बनवायची. त्यासाठी आपण मिक्सरमध्ये थोडंसं दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे आणि 4-5 काजू आहेत. तर हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे या वाटणाला. तर सगळं पनीर आणि शिमला मिरचला थोडं साईडला लावू तव्यामध्ये, आधी जागा करून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये सुके मसाले आपण ॲड करू. 1 चमचा हळदी, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, काश्मीर लाल मिर्च पण घेतलेली आपण, आणि 1.5 चमचा आपण त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकायची. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला, त्याला थोडंसं त्याच तेलामध्ये फ्राय करायचं. म्हणजे मिक्सरला आपण जी ग्रेव्ही ग्राइंड करून घेतलेली त्याच्यामध्ये आपण आता ॲड करू. तर तिला मीडियम फ्लेमवरच तेल सुटस तोपर्यंत थोडी फ्राय करून घ्यायची. आता थोडं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही. याच्यामध्ये तुम्ही जर आंबट दही असेल तर याच्यामध्ये 1 अर्धा चमचा तुम्ही साखर टाकली ना की तो आंबटपणा बॅलन्स होतो. शक्यतो याच्यामध्ये आंबट दही घ्यायचं नाही, कमी आंबट असेल असंच दही घ्यायचं.
आणि त्याच्यामध्ये आंबट असेल तर तुम्ही 2-3 चमचे मलाई पण वापरू शकता. हे पाहता आपली भाजी तेल सुटायला लागलेलं आहे भाजीला. मसाले चांगले फ्राय होत आहेत. मस्त अशी भाजी फ्राय झालेली. आता याच्यामध्ये आपण धनिया टाकून घेऊ. आपली भाजी रेडी आहे. तर ही भाजी तुम्ही पराठ्यांबरोबर, तंदुरी रोटीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागते. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते तुम्ही नक्की बघून सांगा. आणि श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.